हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, आज श्रावणी शेवटचा सोमवार आहे बघा. आणि श्रावणी सोमवार म्हणजे 2 वर्षापूर्वी अशाच 2022 साली मी असा चॅनल चालू केला होता बघा, SB बेंद्रे यूट्यूब. तर त्यासाठी मी जरा थोडं एक एक जरा थोडं आठवण झाली की ह्या दिवशी आपण आज चॅनल चालू केला होता. पण त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या बा. तर त्या अडचणी मी आपल्याला थोडक्यात सांगतो बघा. ही आमची नात आहे बघा. तर ही नात आता ही पण चॅनल चॅनल केल्यापासून तर ही माझ्याबरोबरच होती आणि तिला फार उत्सुकता होती माझ्या चॅनलची. तिला रोज म्हणायची तुम्हाला ते बटन कधी येणार, बटन कधी येणार, मॉनिटाईज कधी होणार. तर ठीक आहे, असं एक 5-6 महिने असं करत करत माझे व्ह्यूज वाढत गेले, सबस्क्रायबर वाढत गेले. आणि नंतर सबस्क्रायबर माझे जवळजवळ 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. मी नंतर झाले दिंडी, पहिल्या वर्षी दिंडीत गेलो तर दिंडीमध्ये माझे 3000 वॉच टाईम पूर्ण झाला. आणि जवळजवळ मी हाफ मॉनिटाईज झालो चॅनल माझा. आणि वारीवरून घरी आल्यानंतर जरा थोडं झालं ते. आता आमच्या नाथच सांगते काय झालं ते पहा. आता आम्ही सर्व इथं मंदिरापाशी आलो बघा. तर हे चॅनलबद्दल मी आपल्याला सांगितलं. पण आता हे काय, आता आमच्या नातीचं आहे बघा. आता ही नाती जाती थोडा तिचं आता मनोगत जरा थोडं व्यक्त करते, तिचं आपण पाहूया काय आहे ते. हां, बोल दादा. हां, माझे नाव आरोही किरण बेंद्रे. आत्ताच तुम्हाला बाबांनी सांगितलंच असेल माझ्याबद्दल, तर मी आता बोलायला सुरुवात करते. तर माझ्या बाबांनी SB बेंद्रे हा चॅनल ओपन केला तेव्हा त्यांच्या यूट्यूबवर 2-3 जणांनी त्याला सहकार्य केले. त्यामुळे माझ्या बाबांनी त्याच्यातून ज्ञान घेतले आणि माझ्या बाबांनी ब्लॉग टाकायला सुरुवात केली. पण माझ्या बाबांनी ते वारीत गेले. मग वारीतले अख्खे ब्लॉग टाकले त्यांनी. मग त्यांचा चॅनल हाफ मॉनिटायझर झाला. त्यामुळे माझ्या बाबांनी ब्लॉग टाकायला सुरुवात केली. जादा ब्लॉग टाकले, 2-3-4 महिने ब्लॉग टाकत होते. पण आम्हाला अपघात घटना अशी घडली की माझ्या बाबांचा डावा हात कट झाला. मग बाबांनी सगळे सोडून दिले. त्यामुळे बाबा पूर्ण खचले होते. त्यांची वारी जवळ आली. त्यांना वारीतले लोक फोन करू लागले, आप्पा तुम्ही येणार ना? बाबा म्हणले हो हो. आप्पा तुम्ही येणार ना? बाबा म्हणले हो हो. पण बाबा काय जाणार नव्हते. बाबा पूर्ण खचले होते. येवतीवरून श्री निमराज आपलं आढाव महाराज त्यांना स्वतः न्यायला आले. ते म्हणले, आप्पा तुम्हाला यावंच लागण, तुमची सगळीच व्यवस्था मी करतो, खाण्यापिण्याची सकट. बाबा म्हणले आता एवढं ते न्यायला आल्यात. मग बाबा गेले. मग बाबा म्हणले आता एवढे न्यायला आल्यात. मग ब्लॉग टाकायला सुरुवात केली बाबांनी. मग बाबांना थोड्या अडचणी यायला लागल्या. एका हातामुळे ब्लॉग काढता येत नव्हते, नीट अपलोड करता येत नव्हते. त्यामुळे बाबांनी काही जिद्द सोडली नाही. बाबांनी ब्लॉग टाकायला सुरुवात केली. त्यामुळे आज माझ्या बाबांचा फुल मॉनिटायझर झाला. त्यामुळे बाबांना आज वेगळाच हसू निर्माण झाला. बाबांच्या अर्निंग चालू झाली. बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आला. की जीवदान मिळाले, गेलेला माणूस एक जीवदान मिळाले त्या लोकांच्यामुळे आणि निमराज महाराजांच्या कृपेमुळे, नाही का? मग माझ्या बाबांनी त्यांनी मग त्यांच्या वारीतले लोक परत त्यांचे सदस्य त्यांनी सर्वांनी बाबाला प्रोत्साहन दिले आणि आर्थिक मदत सुद्धा केली. आणि हात बसवण्यासाठी त्यांनी देणगी गोळा केली. ही देणगी 7000 नाही, बाबांना देणगी दिली. आणि त्यामुळे आज माझ्या बाबांचा चॅनल फुल मॉनिटर झाला. आणि त्या वारीतले आणि ते सदस्य असतील बाबांचे, सगळे वारकरी त्यांच्या माझ्या मनापासून मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. माझे 2-3 शब्द. तसेच निमराज महाराज वारीतले परमेश्वर महाराज, त्यांनी सगळ्यांनीच बाबाला मदत केली. आणि म्हणजे मी मनापासून आभार मानते. आणि माझे 2-3 शब्द मी इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच माझ्या नातीने तिचे स्वतःचं जरा थोडक्या मोडक्या शब्दात तिने तिचं मनोगत व्यक्त केलं बघा. कारण मी चॅनल चालू केला तेव्हा ती लहान होती बघा, म्हणजे ती 1ली-2रीला असेल ती. तर तिला इतकं माझं चॅनल काढायचं होती पाहिजे, तिला इतका आनंद वाटायचा. आणि हे माझं असं बंद केल्यानंतर जरा थोडी मोठी झाली, तिला ती पण जरा सुकल्यागत झाली होती. म्हणजे आता काय बाबाचं चॅनल नाही, आता काय बाबा संपलं बाबाचा. मी पण खचलो होतो. पण आता
त्या नातीची संपूर्ण माझ्यावर इतकं म्हणजे त्यांचं प्रेम होतं आणि तिचं इच्छा होती आणि तिची इच्छा पूर्ण झाली बघा की मी फुल मॉनेटाईज झालो आणि माझं अर्निंग चालू झालं. तर म्हणजे खरंच म्हणजे आज एक हा दिवस म्हणजे आज लय आनंदाचा दिवस आहे बघा. नाहीतर आज ह्या वयामध्ये हा एवढा मॉनेटाईज चॅनल होणं म्हणजे काही सोपं काम नाही. तर म्हणजे ते आज एक परमेश्वराची कृपा, निमराज महाराजची कृपा आणि माझे वारकरी, दिंडीतले वारकरी, सगळे वारकरी त्यांनी माझ्या अंतःकरणातून माझ्यावर प्रेम केलं बघा. आणि खरं आणि मी पण हृदयापासून त्यांचं म्हणजे खरं त्यांना धन्यवाद मानतो. हे असले दिंडीतले वारकरी हे म्हणजे खास माझ्या नातेगोत्यापेक्षा पलीकडची लोक आहेत बघा. ती खरं प्रेम करणारी अशी लोक आहेत बघा ते दिंडीतली आणि त्या दिंडीतल्या सहकार्याने. आणि त्यातली त्यात म्हणजे देवदैठांचे, परत आणखी येवती, पाडळी, ह्या गावची लोक बघा. ते आढाव महाराज, बनकर, देवदैठांचे बनकर, आढाव, लोखंडे अध्यक्ष लोखंडे साहेब, तशी अशी बरीचशी मंडळी. आता नाव घेणं थोडे आता तशी म्हणजे ह्याची मोजके नावं, पण यांचं मोलाचं सहकार्य झालं मला की खरंच. मी आज एक माणूस, संपलेला माणूस मला परत त्यांनी जिवंत केलं. म्हणजे ही एक परमेश्वराची लीला आहे, निमराज महाराजाची लीला आहे आणि यांचे उपकार मी आयुष्यभरही विसरू शकत नाही. आता जास्त काय परत काय बोलते दादा तू? एकदा बोल काहीतरी. आता मी तुम्हाला बोलूनच दाखवलं होतं आणि आता माझ्या बाबांनी सांगितलं, त्या सर्वांची मी मनापासून डबल आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद बघा, किती आनंद झालाय बघा. धन्यवाद.